अजून तयार झालेलं नाही. मग तुम्हाला मनाला जर ओळखायचंय, तुम्ही तर मनाच्या आतमध्ये अडकलेले, मग तुम्ही मनापासून काय ठेवलं पाहिजे? अंतर. आणि म्हणून मनापासून जे अंतर ठेवायचंय ते अंतर ठेवल्याशिवाय तुम्ही त्याचा साधन म्हणून वापर करू शकत नाही. मग अंतर कसं तयार करायचं? साक्षी भाव निर्माण करायचा. साक्षी भाव म्हणजे काय? ज्या क्रिया चाललेल्या त्या क्रियांकडे लक्ष द्यायचं. जसं दुसऱ्याकडे बघता तसं तुमच्या मनाकडे पण बघायचं. आणि जरी बघायला तुम्हाला जमत नसेल तर पहिलं श्वासावर नियंत्रण ठेवायचं, श्वासावर लक्ष द्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या शरीराच्या स्तरावर जर नियंत्रित नसाल तुम्ही तर मन कधीच नियंत्रणामध्ये येणार नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो शरीराला तापवलं पाहिजे. शरीराच्या ज्या गरजा आहे त्या गरजांवर आपला अधिकार पाहिजे. मी म्हणेल तेव्हा तुला खाता आलं पाहिजे, मी म्हणेल तेव्हा तुला झोपता आलं पाहिजे, मी म्हणेल तेवढंच तुला झोपता आलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आपलं जे शरीर आहे ते आपण नियंत्रणात आणलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंना आज आम्हाला काय सांगायचंय का, तुम्ही तुमच्या जवळ असलेले हे जे काही अतिशय अत्याधुनिक असं अद्यावत असं प्रकारचं जे उपकरण आहे मन नावाचं, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवलं पाहिजे. आणि मग पुढे जाऊन सद्गुरू आम्हाला म्हणता का हे तरुणपणामध्ये केलं पाहिजे. तरुणपणाच का बरं केलं पाहिजे? तरुणपणामध्ये तुमच्याकडे जोश असतो, तेव्हा तुम्ही याला नियंत्रणात आणू शकता. सद्गुरू म्हणतात तरुणपणामध्ये जोश असतो पण होश नसतो, म्हातारपणामध्ये होश येतो पण जोश नसतो. सांगण्याचं तात्पर्य काय की तुमचा जो होश आहे तो होश फार महत्वाचा आहे आणि तोच तरुणपणामध्ये नसतो. आणि तो जर आला तर मला वाटतं तुम्हाला म्हातार होण्याची काही गरज नाही. म्हातारपणामध्ये जे शहाणपण आहे तुम्हाला आत्ताची, आपण एक नेहमी लक्षात ठेवायचं की आम्हाला जे योग्य वातावरण हवंय आमच्या आरोग्यासाठी, आमच्या शांतीसाठी, आनंदासाठी, आमच्या मधल्या प्रतिभा बाहेर पडण्यासाठी, त्यासाठी आम्हाला आमच्या मनावर काय ठेवलं पाहिजे? नियंत्रण. आणि ते नियंत्रण जर आम्ही मिळवलं तर मला वाटतं खरोखर हे मन आपल्यासाठी एक चमत्कार साधेल.